किती चालणार आहे, बरोबर आहे, त्या प्रोडक्टला मागणी किती आहे हे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं का. त्यातले काही पॉईंट्स आहेत जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी प्रायमरी अँड सेकंडरी रिसर्च. सो ह्यातले काही पॉईंट्स थोडे क्लिअर नव्हते पुन्हा त्यांनी व्यवस्थित ऐका. आता की प्रायमरी रिसर्च म्हणजेच काय करणार आपण लक्षात घ्या. जेव्हा पण आपण रिसर्चला सुरुवात करतो ती आपली आपण काय करतो विदाउट प्लॅनिंग रिसर्च करणार आहोत का नाही. आपण पहिले काय करणार प्लॅन करणार. प्लॅनिंग केल्याच्या नंतर आपण काय करणार त्याच्यावरती प्लॅनिंग म्हणजेच काय आपण एक सर्वे करणार पुणे मार्केटचा की आम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट दिला पाहिजे बरोबर आहे किंवा कोणता प्रोडक्ट आम्हाला सेल केला पाहिजे हे याच्यामध्ये आपल्याला कळेल बरोबर आहे. प्रायमरी रिसर्च मध्ये येतं तुमचं सर्वे डायरेक्ट ऑब्झर्वेशन इंटरव्ह्यूज. आता इंटरव्ह्यूज म्हणजेच काय इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय बाकी कस्टमरचे इंटरव्ह्यू घेणार का नाही. तुम्ही काय करणार तिथले जे लोकल्स आहेत तिथले जे लोकल मार्केट आहे त्या लोकांचं तुम्ही काय करणार एक बारकाईने जांच करणार. तुम्हाला एक्झॅक्टली अंदाजा कळेल की तुम्हाला कुठला प्रोडक्ट कुठे द्यायचा आहे. ठीक आहे. आता प्रायमरी मार्केटमध्ये दुसरं असं एक येतं की जेव्हा आपण प्रायमरी स्टेजवरती कोणताही प्रोडक्ट लॉन्च करतो बरोबर आहे सर्वे केल्याच्या नंतर मग तो समजा एक कोणाला डिमांड असेल गाडीची. आता ही गाडी ही काय झाली प्रायमरी रिसर्च झालं की प्रत्येकाला एकाला गाडीची गरज आहे मार्केटमध्ये देखील. पण त्याच्याच मध्ये सेकंडरी रिसर्च मध्ये काय येणार आहे की पूर्ण इन्फॉर्मेशन त्या गाडीची किंवा कोणती गाडी म्हणजे गाडी डिझेल आहे पेट्रोल वरती आहे हे येतं सेकंडरी रिसर्च मध्ये. हा पार्ट झाला सेकंडरी रिसर्चचा. कोणती गरज आहे आता काळानुसार आपण बोलतो की पेट्रोल खूप महाग झाले बरोबर आहे आणि आपल्याला काय डिझेल परवडू शकतो. मी सेकंडरी रिसर्च मध्ये येणार आहे की नंतर पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन काढल्याच्या नंतर त्याला कोणता एक्झॅक्ट प्रोडक्ट द्यायचा आपल्याला हे येतं सेकंडरी रिसर्चच्या अंडर बरोबर आहे. मग हे दोन प्रोडक्ट आहेत जेणेकरून प्रायमरी मार्केटमध्ये काय केला जातो पूर्ण मार्केटचा सर्वे केला जातो आणि सर्वे केल्याच्या नंतर आपण काय करतो त्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे ऑब्झर्व करायचं मार्केट. ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट कळतं की कोणत्या डिमांड्स आहेत काय गरजा आहेत मार्केटमध्ये ते कशा आपल्याला भागवायचे आहेत हे आपल्याला येतं पहिले प्रायमरी मार्केटमध्ये. आणि सेकंडरी मार्केटमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन काढल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट काय द्यायचं ते मार्केटला बरोबर आहे. मग ते मार्केटची डिमांड आहे जसं तुम्हाला सांगितलं की एखादी कार आपण दिली मग ते कारमध्ये कार कोणती लागणार आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढून आपल्याला काय करायचं मार्केटला ती पूर्ण द्यायची आहे. हे येतं सेकंडरी रिसर्च मध्ये. त्याच्यानंतर सांगितलेलं होतं मी प्रोडक्ट रिसर्च. आता प्रोडक्ट रिसर्च म्हणजेच काय की आपण बघितलं होतं कालच्या पॉइंटला की प्रोडक्ट रिसर्च कशाला बोलता येईल की आपण जेव्हा कस्टमरला कोणती वस्तू लागणार आहे कोणता प्रोडक्ट लागणार आहे हे आपण अगोदर काय करणार रिसर्च करणार याची बरोबर. रिसर्च केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या वस्तूला मागणी जास्त आहे कोणत्या प्रोडक्टला डिमांड जास्त आहे. मग ही डिमांड लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना ते प्रोडक्ट त्या कस्टमर पर्यंत पोहोचवायचे त्यांचे जे गरजा त्याला काय करायचं आपल्याला फुलफिल करायचे आहे. मग हे सांगितलं होतं मी काल प्रोडक्ट रिसर्च मध्ये. ठीक आहे. त्यानंतर सांगतो तुम्हाला नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेल्स रिसर्च. सेल्स रिसर्च बद्दल काय तुम्हाला सांगितलं होतं मी काल की आपण जेव्हा सेल्स रिसर्च करतो आपण बघतो की आपलं सेलिंग एरिया टार्गेट किती आहे त्याप्रमाणे आपलं प्रोडक्ट सेल होतोय की नाही बरोबर आहे. मग काही सेल करण्यासाठी आपण एक्झाम्पल देतो की आपण काही डिस्काउंट देतो बरोबर आहे किंवा आपण काय करतो त्या लोकांना बाय वन गेट वन अशी ऑफर ठेवतो. म्हणजेच काय आपलं टार्गेट कसं अचीव्ह झालं पाहिजे मी असं तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा नवीन प्रोडक्ट एक मार्केटला येतो मग नवीन प्रोडक्ट मार्केटला आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिले हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या नवीन प्रोडक्टचा कस्टमर किती उपयोग करून घेत आहे किती आपले कस्टमर आहे जे त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. मग आपल्याला कॉम्पिटिटर असतील मार्केटमध्ये बरोबर आहे. म्हणजे कॉम्पिटिटर्स असून सुद्धा आपले किती प्रोडक्ट सेल होत आहेत. समजा मी तुम्हाला सांगितलं की आपण काय करणार आपल्या गुडचा परफॉर्मन्स बघणार आणि परफॉर्मन्स काय लगेच 1-2 दिवसात किंवा एका महिन्यात कळत नाही. त्याला कमीत कमी काही कालावधी द्यायला लागतो म्हणजे काही ड्युरेशन त्याला आपल्याला काय करायला लागतं द्यावा लागतो. मग समजा काही 1 वर्ष असेल फिर 1 साल के बाद हमें देखना है कि हमने जो प्रोडक्ट मार्केट में लाया था सही है जो बनाया था वो उसके ऊपर कस्टमर की डिमांड सही से चल रही है हमारा टारगेट अचीव हो रहा है कि नहीं. ये सब आता है सेल्स रिसर्च के अंदर. अगर हमारा सेल सही से होगा तो क्या होगा हम लोग का इसका हम और प्रोडक्शन करेंगे उसके अंदर. और जैसे मैंने कल बताया था कि हमारा सेल अगर लोकल मार्केट के अंदर तो सबसे अच्छा हो रहा है तो हम क्या करेंगे उस प्रोडक्ट को ग्लोबली तक लेके जाएंगे. इसके अंदर मैंने कल एग्जांपल दिया था आपको KFC का मैकडॉनल्ड्स का. सही है. उनका प्रोडक्ट क्या था जो फूड प्रोडक्ट बना है क्या किया लोकल प्रोडक्ट क्या हो गया उसका सबसे ज्यादा सेल होने लगा. फिर उन्होंने क्या किया उसके फ्रेंचाइजीज ओपन किए. सही है. उनके कंट्री के बाद तो क्या हो गया उनको समझ में आया कि हमारा प्रोडक्ट बेस्ट है कस्टमर को पसंद आ रहा है तो उन्होंने फिर ज्यादा उसका फ्रँचायझी बनायची सुरुवात करली. हे सांगितलं त्याच्यामध्ये की जेव्हा आपण आपला प्रोडक्ट जर व्यवस्थित चालत असेल व्यवस्थित रन होत असेल तर आपल्याला काय होऊ शकतो आपण वेगवेगळे फ्रँचायझी आपण बनवून ठेवू शकतो. नंतर सांगितलं होतं तुम्हाला मी कस्टमर रिसर्च. आता कस्टमर रिसर्च म्हणजेच काय की आता मी काय बोलतो तुम्हाला की प्राइस प्रोडक्ट अँड प्लेस अँड राईट पर्सन
हे बघून आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला आपला प्रोडक्ट त्या ठिकाणी लॉन्च करायचा असतो. मग मला माझं बघायचं की माझं कस्टमर एक्झॅक्ट कोण आहे, बरोबर आहे. माझे कस्टमर पासून मला किती त्याचा फायदा भेटणार आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं, एखादी ब्रँड तुम्ही जर मार्केटमध्ये आणला तर ब्रँड तुम्हाला कुठे लॉन्च करायला पाहिजे. मग तुम्ही विदेशाच्या ठिकाणी लॉन्च करून तुमचं जर चांगले आयटम सेल होणार आहेत का, की शहरात लॉन्च करून सेल होणार आहेत, हे तुम्हाला बघायचे. म्हणजेच काय की कस्टमर रिसर्च करताना कस्टमरला एक्झॅक्ट कस्टमरची वॉन्ट्स काय, आता गरजा तुम्ही तो फुलफिल करणार कस्टमरच्या, मग वॉन्ट्स काय, जसं मी तुम्हाला बोललो होतो की कस्टमरचे वॉन्ट्स हे डेली चेंज होत राहतात, काही सेम राहत नाही, बरोबर आहे. मग कस्टमरला समजा आज कस्टमरने दुसरं कोणता ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला मी कस्टमरने समजा आज दुसरा कोणता नोकियाचा मोबाईल युज केला, तो उद्या पुन्हा तोच घेणार आहे का, नाही, तो दुसरा फीचर्स बघेल. म्हणजेच काय की कस्टमरच्या एक्झॅक्टली वॉन्ट नुसार आपल्याला काय करायचं आहे, रिसर्च करून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट लॉन्च करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला कालचा लास्टचा जो पॉईंट होता तो आहे आपला प्रोडक्शन रिसर्च. आता प्रोडक्शन रिसर्च मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याला काय बघायचं की आपण जेवढं प्रोडक्शन करतोय तेवढं मार्केटमध्ये सेल होणार आहे का, हे आपल्याला कधी लक्षात येईल, जेव्हा आपल्याला आपली फ्युचर डिमांड समजेल, बरोबर. जेव्हा आपण काय करू, डिमांड फोरकास्टिंग करणार आहोत की फ्युचरला ह्या प्रोडक्टची डिमांड किती आहे, माझा प्रोडक्ट व्यवस्थित पद्धतीने रन होतोय का, माझा प्रोडक्ट फ्युचरच्या हिशोबाने मला याचा सेल भेटणार आहे का, हे आपल्याला कधी लक्षात येणार आहे, जेव्हा आपलं रिसर्च परफेक्ट असेल. जर आपलं रिसर्च परफेक्ट नसेल तर आपल्याला हे समजत येणार नाही. मग त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की त्याच्यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत प्रोडक्शन रिसर्च मध्ये. काय त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे लोकेशन. लोकेशन मध्ये काय सांगितलंय आपल्याला की तुमची लोकेशन एक्झॅक्ट तुमच्या प्रोडक्ट नुसार आहे का, म्हणजे तुम्ही जो प्रोडक्ट लॉन्च केलाय जो तुमचा प्लेस आहे तो परफेक्ट आहे का. मग प्लेस तुमचा परफेक्ट असेल, कस्टमर तिथपर्यंत येत असतील, तुम्ही काय करू शकता, आणखीन प्रोडक्शन वाढवू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, रिस्क असेसमेंट और रिस्क मॅनेजमेंट. तुम्हाला रिस्क मॅनेज करायचे. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की रिस्क हे 2 प्रकारचे असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय असतात रिस्क, काही रिस्क असतात सर्टन, काही अनसर्टेन. मग तुम्हाला काही जे रिस्क माहिती आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अगोदर पूर्वतयारी केली का, म्हणजे अगोदर तुम्ही प्रिपरेशन करून ठेवलेत का, जेणेकरून तुम्हाला समजा काही रिस्क आलं तर तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. आणि अनसर्टन रिस्क आहात त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी रेडी आहात का. मग काही रिस्क कदाचित कधी येऊ शकतं, जसं की रिसेशन, बरोबर आहे. किंवा कदाचित असं होऊ शकतं की लॉकडाऊनमुळे तुमचे जे प्रोडक्शन तुम्ही जे जास्त केलं, बरोबर आहे, तुमचं प्रोडक्ट तसेच मार्केटमध्ये पडून राहतील किंवा तसेच शॉपमध्ये पडून राहतील. मग ते सेल करण्यासाठी तुम्ही दुसरी कोणी टेक्निक यूज करणार आहात का, बरोबर आहे. मग तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही मार्केटिंग रिसर्च कराल तेव्हा रिसर्च करताना जेव्हा प्रोडक्शन रिसर्च मध्ये हा असं सांगितलंय की तुम्हाला जास्त करून प्रोडक्शन करायचं नाही. आता पण बघा, काही सांगू शकत नाही कधी लॉकडाऊन होऊ शकतं की नाही, डिपेंड्स. मग त्याच्यासाठी तुम्ही जर जास्त प्रोडक्शन करून ठेवलं, नाही मला फ्युचरला ग्रोथ जास्त आहे, फ्युचरला माझा सेल खूप होणार आहे, मग हे जर मी लक्षात घेऊन माझं जर प्रोडक्शन मी जास्त केलं तर ते मला चालणार आहे का, नाही. कारण का मला बघायचे काही रिस्क असू शकतात, जर मग रिस्क आले तर म्हणजे माझे सेल मी कसा करू शकतो, मग हे सुद्धा मला लक्षात घ्यायचंय. मग त्या पद्धतीने मला काय करायचंय, रिस्क मॅनेजमेंट करायचंय, त्याच्यामध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, ऍडव्हर्टायझिंग. आता ऍडव्हर्टायझिंग म्हणून तर काय, जसं तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जे प्रोडक्टची डिमांड किंवा ज्या कस्टमरची जी गरज आहे त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्या लोकांना त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज करा. चांगला ब्रँडिंग मोठा प्रोडक्ट आहे जो खूप म्हणजे त्याची प्राइस खूप मोठी आहे, तर तुम्ही त्याची ऍडव्हर्टाईज अशा ठिकाणी केली जिथे कस्टमरला गरजच नाहीये, तर ते चालणार आहे का, नाही. मग तुमच्या प्रोडक्ट नुसार तुम्हाला काय करायचं, तुमची त्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे. आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे असं असणार आहे की सगळ्यात मोठं हत्यार सांगितलं जातं सेल्समध्ये किंवा तुमच्या मार्केटिंगमध्ये, की काय सांगितलं याच्यामध्ये की तुमची ऍडव्हर्टाइज जर प्रॉपर असेल, तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटवरती तुमचे कस्टमर डिपेंड असतात. जसं आपण काल बघितलं की एक सिंपल आपण बिस्किटचा एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी, की सिंपल आपण रॅपर जरी चेंज केलं, बरोबर आहे, एक बिस्किटची पॅकेजिंग जरी चेंज केली तरी त्या किंवा कोणती पॅकेजिंग जरी चेंज केली प्रोडक्टची तरी त्या चेंजिंग पॅकेजिंग वरती सुद्धा काय असतं, आपला सेल डिपेंड असतो, बरोबर आहे. काही कस्टमर असतात की नाही हा प्रोडक्ट आता नवीन बहुतेक तयार झालाय त्याच्यामध्ये, पण हे माहिती नसतं की क्वालिटी आणि क्वांटिटी सेम आहे. त्याच्यामुळे मी काल तुम्हाला एक्झाम्पल देतो पार्लेजीचं, की ते सांगतात की अजून पण स्वाद आणि अजून पण टेस्ट हा सेमच आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की पॅकेजिंग वरती किंवा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती तुमचं सेल्स डिपेंड असतं, हे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हे झालं तुमचं प्रोडक्शन रिसर्च. ओके, समजत का पॉइंट. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे की आपली जी इन्फॉर्मेशन आहे, बरोबर आहे, रिगार्डिंग आपलं प्रोडक्ट असेल, रिगार्डिंग आपलं प्लेस असेल, तुम्ही जी प्रोडक्ट तयार केलाय ती संपूर्ण एक डाटामध्ये स्टोअर केली जाते. एक इन्फॉर्मेशन संपूर्ण काय केली जाते, स्टोअर केली जाते. ह्याला असं एक्झाम्पल दिले आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला काही तुम्ही विचारता किंवा तुम्हाला जो त्याप्रमाणे गाईड करतो, बरोबर आहे, तर तुम्ही काय करा त्याप्रमाणे तुम्ही नंतर त्याचं वागता किंवा तुम्ही त्याला फॉलो करता.
तो का फॉलो करता, ह्याचं रिझन असं सांगितलं याच्यामध्ये की त्याला त्याचा एक्सपिरियन्स असतो, त्यांनी त्याच्यावर तेवढं नॉलेज असतं की आपण त्याची ऍडवाइस घेऊन आपण काय करू शकतो, त्याचं काम करू शकतो. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये सुद्धा तेच सांगितले तुम्हाला की तुम्ही जे मार्केटिंग इन्फॉर्मेशन आहे, एका प्रोजेक्ट मॅनेजरला किंवा प्रोडक्ट मॅनेजरला समजा कोणत्या ठिकाणी काही गरज लागली कोणत्या इन्फॉर्मेशनची किंवा कोणत्या नवीन आयडियाची, तर तो काय करणार आहे, MIS मधून तो आपली इन्फॉर्मेशन काय करू शकतो, तो घेऊ शकतो. म्हणजे आपली संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर केली जाते MIS मध्ये, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये. आणि परत प्रोडक्ट प्लस युअर पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल नॉलेज, ही संपूर्ण तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला काय केली जाते, ह्याच्यामध्ये स्टोअर केली जाते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्केटिंग टेक्निक्स किंवा मार्केटिंग कॉम्पिटिशन बद्दल तुम्हाला काही आयडिया नसेल, किंवा तुम्ही कोणताही नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये लॉन्च केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही आयडिया नसेल, तर तुम्ही ही इन्फॉर्मेशन ह्याच्या थ्रू घेऊ शकता. म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम तुम्हाला काय करते, गाईड करते. ओके, सो हे त्याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला की तुम्ही कोणतीही स्टेप मार्केटमध्ये घेण्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती MIS थ्रू तुम्हाला काय आहे, भेटणार आहे. आणि ह्याचा खूप उपयोग प्रोडक्ट मॅनेजर मार्केटिंग मध्ये करतात. ओके, सो हे सांगितलं याच्यामध्ये काही जे फीचर सांगितलेले आहेत. त्याच्याबद्दल पहिला पॉईंट जो आपला आहे कंटिन्युअस सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला कंटिन्युअस सिस्टीम मध्ये, की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम इज परमनंट अँड कंटिन्युअस सिस्टीम कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन कॉन्स्टंटली. बघा मार्केटिंग इन्फॉर्मेशन काय करते, ही कंटिन्युअस सिस्टीम आहे, दररोज त्याच प्रकारे चालू राहते, जेणेकरून पूर्ण इन्फॉर्मेशन जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती काय करते, कलेक्ट करते. आणि जेव्हा एखाद्या प्रोजेक्ट मॅनेजरला ह्याची हेल्प लागेल कोणत्याही इन्फॉर्मेशनची, की कोणता प्रोडक्ट कसा झाला आहे किंवा त्याच्याबद्दल त्या मार्केटचा सर्वे काय असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्ही त्याच्याकडून कलेक्ट करू शकता. बरोबर आहे. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. समजा एखादा काही प्रोसेस जर कधी बंद झाली, तर ह्याच्यामध्ये तुमचे जे नवीन काही चेंजेस होतात, जे नवीन डायनामिक काही चेंजेस आहेत, काही इनोव्हेशन आहेत, ते तुम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही. ठीक आहे. त्यानंतर सांगितलंय बेसिक ऑब्जेक्टिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की MIS चं काम काय आहे, की राईट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं. याचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, की राईट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, जेणेकरून कस्टमरचे जे डिमांड आहेत, कस्टमरचे जे गरजा आहेत ते समजत घेऊन त्या लोकांना काय करायचे, राईट प्रोडक्ट काय करायचे आपल्याला पोहोचवायचे आहे. हे सांगितलं याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह. नंतर आहे कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम. आता यामध्ये काय सांगितलं, ही पूर्ण जी सिस्टीम आहे, जसं सांगितलं की इन्फॉर्मेशन नावावरूनच कळतं आपल्याला की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम ही जी सिस्टीम आहे पूर्ण ही कॉम्प्युटर बेस्ड आहे, जेणेकरून तुम्हाला ती काय करायचं, तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही अनालाइज करू शकता त्याच्यामध्ये की तुम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे. बरोबर, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ती तुम्ही काय करू शकता, क्विकली तुम्ही एखादा डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला उपयोग करू शकतो. बघा मार्केटिंग मॅनेजर सुद्धा कधी एखादा मोठं डिसिजन द्यायचं असेल आपल्या रिगार्डिंग प्रोडक्ट बद्दल असेल किंवा नवीन टेक्निक बद्दल असेल, तर ते काय करतात, MIS थ्रू इन्फॉर्मेशन घेऊन किंवा MIS ची हेल्प घेऊन ते एखाद्या डिसिजन क्विक देण्यासाठी काय होते, हेल्प होते. हे सांगितलं आपल्याला मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय, फ्युचर ओरिएंटेड. ह्याला काय सांगितलंय, MIS इज फ्युचर ओरिएंटेड, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर सॉल्विंग फ्युचर प्रॉब्लेम. 100%. कारण तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यात फील करताय आणि फील घ्यायचे तुम्हाला काय होऊ शकतं, की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे फ्युचर रिगार्डिंग लागणारी, मग फ्युचरला प्रोडक्टची एखादी डिमांड किती असू शकते किंवा काय आहेत, किंवा हे कधी समजणार आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या सर्वे कराल. सर्वे केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असणार आहे की कस्टमरला फ्युचरची डिमांड काय असू शकते, मग कोणता प्रोडक्ट रन होणार आहे चांगला. हे फ्युचर ओरिएंटेड आहे, हे त्याच्यासाठी आपल्याला काय करू शकतं, हेल्प करू शकतो. ठीक आहे. आणि MIS काय सांगितलं, की हे ऑल लेवल्सवरती काम करतात. म्हणजे टॉप लेवल असेल, मिडल लेवल असेल, म्हणजे जे लोक काम करणार आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, ही सगळ्या लोकांसाठी काय आहे, MIS सिस्टीम खूप हेल्पफुल आहे. हे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे MIS मध्ये. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे कलेक्ट मार्केटिंग इन्फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, की मार्केटिंग इन्फॉर्मेशन ही काय केली जाते, जेवढी आहे रिलेटेड टू तुमचं कॉम्पिटिटर असेल, मार्केटिंग इन्व्हायरमेंट असेल, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, मग हे पॉलिसी हे लक्षात सगळं घेऊन त्यानुसार तुम्हाला काय करते, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. आता मार्केटिंग इन्व्हायरमेंट म्हणजेच काय, की आताचा जो चाललेला ट्रेंड, जसं तुम्हाला सांगितलं होतं की डायनामिक चेंजेस होत राहतात, इनोव्हेशन खूप होत राहतात. मग हे इनोव्हेशन प्रमाणे आपल्याला काय करायला लागतं, चेंजेस करावे लागतात. मग चेंजेस करायच्या नंतर आपल्याला आपली अशी स्ट्रॅटेजी तयार करायला लागते की आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीत रन होणार आहे, कोणत्या पद्धतीत आपला प्रोडक्ट जो आहे मार्केटिंगमध्ये चालणार आहे. मग हे आपल्याला कधी लक्षात येईल, जेव्हा आपली टोटली जी MIS सिस्टीम म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम ही व्यवस्थित पद्धतीने कंटिन्युअसली वर्क करत असेल. जर कंटिन्युअसली वर्क करत असेल, ह्याचा फायदा काय होऊ शकतो, आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे. ह्या पॉईंट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, हेल्प इन डिसिजन मेकिंग. बघा पुन्हा तोच पॉईंट सांगितलेला याच्यामध्ये, MIS सप्लाय अपडेट टू ॲक्युरेट. आता काय होतं, हे डे टू डे अपडेट राहतं,
ऍक्युरेट ह्याला माहिती आपल्याला भेटते याच्यामध्ये MIS मध्ये की एक्झॅक्ट आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मग ही आपल्याला लक्षात आलं की आपल्याला MIS नुसार की आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती ऍक्युरेट असेल. ऍक्युरेट कधी असणार की जेव्हा तुम्ही डे टू डे बेसिस त्याच्यामध्ये काम करणार आहात, बरोबर आहे. आणि ऍक्युरेट तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटल्यामुळे तुम्हाला जे काही फ्युचर डिसिजन असतील ते तुम्हाला ताबडतोब देणे काय होते, शक्य होतं. हे याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ MIS. आता काय इम्पॉर्टन्स असू शकतं त्याच्यामध्ये? येस, एनीवन पण सांगू शकतं का? आता आपण बघितलं की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम काय आहे, बरोबर. त्याचे काही आपण फीचर्स बघितले की कंटिन्युअस सिस्टीम, बेसिक ऑब्जेक्टिव्ह, कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम, फ्युचर ओरिएंटेड, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की याचं इम्पॉर्टन्स असू शकतं? येस, कोण बोलू शकतं का? अनव. प्लॅन करू शकतात, कंट्रोल करू शकतात. इम्पॉर्टन्स का तुझ्यामध्ये इम्पॉर्टन्स काय असू शकतं त्याच्यामध्ये MIS चे? तसं आता आपण बघितलं की आपल्याला काय होतं, आपण पूर्ण इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि जेव्हा गरज लागेल एखादा प्रोडक्ट मॅनेजरला किंवा जो प्रोडक्शन करतोय तर एखाद्याला गरज लागेल त्यानुसार आपण ती इन्फॉर्मेशन त्याच्यामधून काढून घेऊ शकतो. त्याची आपल्याला हेल्प होते. मग त्याच प्रकारे त्याची काही इम्पॉर्टन्स आहेत. मग इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? तर इम्पॉर्टन्स मध्ये काय सांगितलं बघा. येस, बोल. प्लॅनिंग या फिर कंट्रोल करू शकतात, जैसे की प्लॅनिंग ऑफ प्राइस, प्रमोशन. अजून ओके, प्राइस प्रमोशन नुसार कंट्रोल करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघ काय सांगितलं त्याच्यामध्ये. तर इम्पॉर्टन्स काय सांगितले आपल्याला की आपली मार्केटिंग इन्फॉर्मेशन जी आहे, जी आपण काय सुरू करणार आहोत त्याच्या गाईडलाईन नुसार आपण काय करतो, काम करतो. मग व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण काय करणार आहोत, एखादं प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत. आणि काही जर डिसिजन आपल्याला त्वरित द्यायचे असतील, काही डिसिजन आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला फास्ट द्यायचे असतील तर आपण MIS चा यूज करतो. मग त्याच्यामधला पहिला पॉईंट सांगितलं आपल्याला, हेल्प टू रेकग्नाइज ट्रेंड्स. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की आताचा जो ट्रेंड आहे, द चेंजिंग ट्रेंड म्हणजेच काय की आता जो ट्रेंड दिवसेंदिवस काय होतो, चेंज होत राहतो. डेली तोच ट्रेंड आहे का नाही, की आज फॅशन जी 10 वर्ष अगोदर किंवा अगोदर जी फॅशन होती ती आता सेम राहिलेली आहे का नाही. फॅशन ही खूप चेंज झाली. इव्हन तुमच्या लाईफस्टाईल म्हणजे कपडे जे तुम्ही यूज करता त्याच्यापासून ते पूर्ण खाण्यापर्यंत खूप लाईफस्टाईल काय झालेली आहे, चेंजेस झालेली आहे. बरोबर आहे. मग चेंजिंग ट्रेंड नुसार तुम्हाला काय करायचं, काय कर तुम्ही इनोव्हेट तुम्हाला व्हायचंय. म्हणजे कस्टमरला एक्झॅक्ट काय पाहिजे, तुम्ही कस्टमरची आताची गरज काय आहे, कस्टमरला कोणते. आता असं सांगितलं की 10 वर्ष अगोदरची जी पहिले कपडे लोक घालायची, म्हणजे फॉर्मल पॅन्ट मोठी असेल, बरोबर आहे, किंवा जसे वेगवेगळ्या साड्या होत्या तसं जर घालायचे, आता ते मार्केटला जर विकायला आणले तर सेल त्याचा होणार आहे का? नाही. खूप कमी लोक आहे की त्याचा सेल म्हणजे परचेस करणार आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला ह्याच्यात एक्झॅक्टली काय करायचे की जे तुमचे चेंजिंग ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला रेकग्नाइज करायचे. तुम्हाला ते लक्षात घ्यायचे की आता मार्केटमध्ये कोणत्या प्रोडक्टला मागणी जास्त आहे, आता कशाचा ट्रेंड चालू आहे. बरोबर आहे. मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमचा प्रोडक्ट मार्केटला येऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रोडक्ट काय कराल, डिझाईन कराल, त्याची पॅकेजिंग कराल आणि प्रमोशन कराल. बरोबर आहे. हे सांगितले तुम्हाला की तुम्हाला एखादा जो प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये चालवायचा असेल तर तुमचे चेंजिंग ट्रेंड हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, फॅसिलिटेट मार्केटिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल. सो इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टर्म्स ऑफ प्रोडक्ट प्लॅनिंग. आता तुमची इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅनिंग कधी कधी होईल की तुमची प्रोडक्ट प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल, त्या टर्म्सवरती असेल. म्हणजे त्याची तुम्ही काय पद्धतीने तुम्ही स्कीम प्रोव्हाइड करताय कस्टमरला. बरोबर आहे. प्रोजेक्ट मॅनेजर त्याच्यामध्ये काय डिसिजन घेत आहेत, त्याचे इफेक्टिव्ह डिसिजन आहेत का, त्याची प्राइस, त्याचं प्रोडक्ट, त्याची डिझाईन हे व्यवस्थित पद्धतीने आहे का. जर ही व्यवस्थित असेल तर तुमची प्लॅनिंग काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. मग तुम्हाला बघायचं की आताच्या चालत्या ट्रेंडनुसार तुम्ही त्या पद्धतीने तो प्रोडक्ट डिझाईन केलाय का. मग तो प्रोडक्ट त्या पद्धतीने डिझाईन झालेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ह्याची खूप हेल्प होणार आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुमचा प्रोडक्ट काय होईल, जास्त प्रमाणात काय होऊ शकतो, सेल होऊ शकतो. नंतर आहे क्विक सप्लाय ऑफ इन्फॉर्मेशन. आता काय झालंय, जसं आता आपण चॅप्टर बघतो MIS मध्ये काय झालंय की आपले जे इन्फॉर्मेशन आहे ती खूप फास्ट सप्लाय होते. बरोबर आहे. काही डिसिजन जे आपल्याला घ्यायचे असतील ते काय होतात, इझी होतात MIS थ्रू. त्याला खूप टाइम लागत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला काय करता येतात, त्या पद्धतीने चेंजेस करता येतात. असं नाही की पहिल्यासारखं की पहिले कस्टमरच्या गरजा भागवल्या त्याच्यानंतर काही वर्षानंतर वाट पाहून आपण प्रोडक्ट मध्ये चेंजेस केले नाही. जर कस्टमर तुमच्या प्रोडक्ट पासून सॅटिस्फाय नाही आहे, कस्टमरच्या काही कंप्लेंट्स आहेत, तुम्हाला काय करायचं ते लवकर रिसॉल्व्ह करायचे आहे. मग हे लवकर रिसॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार, व्यवस्थित त्याची इन्फॉर्मेशन काढणार, त्याचा फीडबॅक घेणार, जेणेकरून MIS चे तुम्ही काय करू शकता, त्याची पूर्ण जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नंतर आहे क्विक
क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, इन एव्हरी एस्पेक्ट ऑफ मार्केटिंग देयर इज अ नीड ऑफ मेक कॉन्स्टंट अँड करेक्ट डिसिजन. प्रत्येक वेळेला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करा, मार्केटिंगमध्ये डिसिजन घ्या आणि तुमचा डिसिजन करेक्ट असला पाहिजे. अ प्रॉपरली डिझाइन मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम सप्लाय अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग द बेस्ट क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट हेल्प ऑफ MIS. तुम्ही काय करू शकता की तुम्ही MIS ची हेल्प घेऊन एक व्यवस्थित क्वालिटी प्रोडक्ट तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. बरोबर आहे. त्या प्रोडक्ट मध्ये जर क्वालिटी नसेल, तुमची कितीही तुम्ही त्याला डिझाईन करा, कितीही तुम्ही व्यवस्थित त्याला पॅकेजिंग करा, तुमचं प्रोडक्ट सेल होणार आहे का? नाही. कस्टमर वन टाइम परचेस करेल आणि नंतर तो प्रोडक्ट विकत घेण्याचं काय करेल, सोडून देईल. बरोबर आहे. मग तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर प्रमोशन केलं तुमचं, त्याच पद्धतीने तुम्हाला काय केलं पाहिजे, त्या प्रोडक्टची तुम्ही क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. बरोबर आहे. आणि कोणत्या हेल्प कशाची असणार तुम्हाला, MIS ची. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम जी तुम्हाला काय करू शकते, योग्य वेळी तुम्हाला राईट डिसिजन घेण्यासाठी काय करू शकते, हेल्प करू शकते. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलंय, हेल्प मॅनेजर टू रेकग्नाइज चेंजेस. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं की काही चेंजेस होतात आपल्या प्रोडक्ट्स मध्ये. हे आपल्याला काय होऊ शकतं, ते चेंजेस करण्यासाठी आपण काय करतो, प्रोडक्ट मॅनेजर काय करणार आहे की समजा एखादं काही कंप्लेंट आली कोणत्या रिलेटेड, जो कस्टमर प्रोडक्ट तुमचा आवडलेला नसेल किंवा त्यांनी निगेटिव्ह दे, मग त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, लगेच रिसॉल्व्ह करायचं. त्याची कंप्लेंट लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं, त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करायची की जेणेकरून तुझा जो कस्टमर आहे तो बेस्ट प्रोडक्ट तुटणार नाही. बरोबर आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करा, त्या पद्धतीने तुम्ही त्याला सर्व्हिस द्या, जेणेकरून काय होणार, तुम्ही त्या कस्टमरला व्यवस्थित हँडल केलं. बरोबर आहे. तर काय होणार, तुमचं प्रोडक्ट व्यवस्थित पद्धतीने काय होऊ शकतं, पुढचे सेल होऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये जो लास्ट पॉईंट सांगितलेला आहे, टायपिंग ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला देर आर अ नंबर ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी विच हॅव रिमेन अँड अनपेडेड व्हेरियस रिझन्स ड्यू टू unavailability sufficient information. It make possible to tap business opportunity can supply require reliable data and they get good opportunities to the products and provide it to the customers. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, की तुम्हाला काय करायचं की तुम्हाला एक्झॅक्ट येणारे जे ऑपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला टॅप करायचे. म्हणजेच काय की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी टॅप करणं म्हणजे की कस्टमरचे जे डिमांड्स आहेत तुम्हाला लगेच लक्षात घ्यायचे. तुम्ही जर ह्याच्यामध्ये वेळ काढला की कस्टमरच्या आम्ही बघू गरजा काय आहेत, कस्टमर प्रोडक्ट काय पाहिजे, मी त्याची वाट पाहणार आहोत नाही. हे तुम्हाला काय करायचं, फ्युचर प्लॅनिंग करायचंय की पुढे फ्युचरला कस्टमरला एक्झॅक्ट काय भेटणार आहे, कस्टमरला एक्झॅक्ट काय पाहिजे. मग तुम्ही हे ऑपॉर्च्युनिटी जर कॅच केले, हे ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लक्षात आल्या, तर तुम्ही काय करू शकता, मार्केटिंगमध्ये तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काय करू शकतात, रन होऊ शकतात. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला काय करू शकतात, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये सेल देऊ शकतात. मग हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काही जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते मी ह्याच्यामध्ये तुमच्या फक्त घेतलेले आहेत, तेवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम हा चॅप्टर तुमचा इथे संपलेला आहे. याच्या रिलेटेड काही कुणाला शंका असेल तुम्ही मला विचारू शकता नंतर. ठीक आहे. सो मार्केटिंग आणखी एक सांगतो की मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये जेव्हा आपण स्टडी करत असतो तेव्हा काही इंटरनल इन्फॉर्मेशन सुद्धा आहेत. त्याच्या रिलेटेड काही सेल्स ऑर्डर आहेत, कस्टमर प्रॉफिट आहे, स्टॉक आहे आणि सर्व्हिस रिपोर्ट आहे. म्हणजेच काय की इंटरनल कंपनी इन्फॉर्मेशन तुम्हाला काय कलेक्ट केली जाते. आणि इन्फॉर्मेशन तुम्ही जेव्हा कलेक्ट कराल आणि कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय कळतं की एक्झॅक्ट आपले सेल्स ऑर्डर किती आहे, बरोबर, आपलं कस्टमर प्रोफाईल काय आहे. मग कस्टमर प्रोफाईल म्हणजेच काय की कस्टमरला लागणाऱ्या कोणत्या ज्या वस्तू असतील, मग त्या वस्तू कस्टमरला एक्झॅक्ट कोणत्या चांगल्या पद्धतीची लागतात. जसं काय सांगितलं तुम्हाला की एखाद्या रिचर पीपल मध्ये तुम्ही एखादा ब्रँड इंट्रोड्यूस केला ते काही लोक परचेस करू शकतात, पण मिडल क्लास फॅमिली डायरेक्टली तो ब्रँड परचेस करणार आहे का, नाही. मग तो त्याच्यासाठी काय करणार आहे, कोणत्या त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेईल. बरोबर आहे. प्रोडक्ट त्यासाठी किती उपयोगाचं आहे, बरोबर आहे, तो बघणार आहे. मग हेच याच्यामध्ये सांगितलं की इंटरनल जेव्हा तुम्ही सोर्सेसचा स्टडी कराल तर हे संपूर्ण स्टडी लक्षात असणं काय आहे, तुमच्या गरजेचं आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हा चॅप्टर जो आपला आहे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम इथं संपलेला आहे. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहोत. ओके. काही अडचण असल्यास तुम्ही मला मेसेज करा किंवा कोणता पॉईंट समजला नसेल तरी विचार तरी पुन्हा चालेल मला. पुन्हा एक 5 मिनिटानंतर आपल्या तुम्ही नेक्स्ट लेक्चरला जॉईन करा. पुन्हा आपलाच लेक्चर होणार आहे. सो काय असेल तर जॉईन करा मला 5 मिनिटात. थँक्यू.